मंजुळाताई खापरे, दुसरे सहकारी अमित गोरखे, अनुप मोरे, योगेश बहल, शत्रुघ्न काटे, चंद्रकांताताई सोनकांबळे, निलेश तरस, बाळासाहेब वालेकर, कुणाल वावळकर, राजेश वाबळे, सदाशिवराव खाडे, माऊली थोरात, कविता लाट, केशव घोळवे, शेखर काटे, ॲडव्होकेट गोरक्ष लोखंडे, फजल शेख, प्रभाकर वाघेरे, उल्हास शेट्टी, तुषार हिंगे, शमीमताई पठाण, संदीप वाघेरे, राजेश पिल्ले, संजय मंगोडेकर, अजित शेख, भाऊसाहेब अडागळे, बाळासाहेब भागवत, विजय लोखंडे, वर्षा जगताप, बाबुराव शितोळे, ज्ञानेश्वर कांबळे, नारायण भरवडे, जगन्नाथ साबळे, लताताई ओहाळ, प्रकाश सोमवंशी, जयश्री गावडे, सचिन आवटी, सनी ओहाळ, विजय कापसे, राजू बनसोडे, हरिभाऊ तिकोणे, सतीश दरेकर, गंगाताई धेंडे, मनीषाताई गटकळ, माई काटे, राजेंद्र साळुंके, चेतन दुधाळ, काळूराम पवार, जितेंद्र ननवरे, संजय अवसरमल, रवी ओहाळ, राजू दिर्गे, युसुफ कुरेसी, निकिता कदम, श्रीधर वालेकर, आशाताई शिंदे, डॉक्टर फिजा तांबोळी, सुजाता पलांडे, शीतल शिंदे, शोभाताई पगारे, कविता खराडे, शांती सेन, वैशाली काळभोर, सरिताताई साने, शैलाताई पाचपुते, मोहम्मद पानसरे, संजना काटे, अनेक माझे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, RPIचे घटक पक्ष आणि युतीचे घटक पक्षाचे उपस्थित असणारे सर्व सन्माननीय आजी माजी पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, उद्याच्या 20 तारखेला म्हणजे 12 दिवसांनी मतदान आहे. आजचा दिवस जवळपास गेलाच. फार कमी काळामध्ये आपल्याला सगळ्यांना महायुतीचं सरकार राज्यामध्ये सत्तेवर आणण्याच्या करता 288 मतदारसंघामध्ये परिश्रम घ्यावे लागणारे. दिवाळी झालेली आहे. आज खरं तर छटपूजा आहे. उत्तर भारतातल्या माझ्या तमाम नागरिक बंधू भगिनींना मी छटपूजेच्या मनापासून शुभेच्छा देतो. मित्रांनो, आपला देश हा अनेक जाती धर्मांनी वेढलेला, सजलेला, पुढे चाललेला देश आहे. आणि त्याच्यामुळे मी नेहमी सांगत असतो की आपण सगळ्यांनी एकोप्याने जातीय सलोखा ठेवून राज्याला पुढे नेलं तर राज्य प्रगतीपथावर जाईल. ठीक आहे, काही काही जणांची विचारधारा वेगवेगळी असू शकते, परंतु मी नेहमीच समतेचा विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्टेजवर आणि समोर बसलेल्या अनेक मान्यवरांना गेल्या 91 पासून मी तुमचा खासदार झाल्यापासून आजपर्यंत अनेकांना ह्या ना त्या प्रकारे बरेच सहकारी माझ्याबरोबर काम केलेले आहेत. जरी काही राजकीय स्थित्यंतर घडली तरी आपण एकमेकाच्या बरोबर ह्या शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्या करता सतत प्रयत्नशील राहिलो. अनेक आगळं वेगळं शहर म्हणून तुमच्या माझ्या शहराची ओळख भारतामध्ये झालेली आहे. आज इथं येत असताना ह्या निवडणुकीच्या निमित्तानं 3 जागा आपल्या पिंपरी चिंचवडच्या आहेत. 2029ला पिंपरी चिंचवडला 4 जागा होतील असं माझं स्वतःचं मत आहे. कदाचित 5 जागा झाल्या तरी आश्चर्य वाटून देऊ नका, कारण जनगणना पण त्याच्या आधी होणार आहे. आणि आपल्या पुण्यामध्ये 8 जागेच्या तिथं 10 जागा होतील. अशा प्रकारची एकंदरीत परिस्थिती आहे. पूर्वी 1 जागा असणारा आपले पिंपरी चिंचवडचा परिसर, थोडासा एरिया आपला मुळशी विधानसभा मतदारसंघाला होता, नाहीतर बाकीचा सगळा हवेली मतदारसंघ म्हणून आपली ओळख. आणि तेव्हा मी तुमचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. परंतु लोकसंख्या प्रचंड वाढली. कामाधंद्याच्या नोकरीच्या निमित्तानं अनेक लोक इथं आले आणि इथं मिनी भारत म्हणून आपली ओळख झाली. कष्टकऱ्यांची नगरी, कामगारांची नगरी. नंतर IT चं क्षेत्र आल्यानंतर ITचा पण वर्ग मोठ्या प्रमाणावर आपल्या भागामध्ये आला आणि ह्या पद्धतीनं शहर चौबाजूंनी वाढतंय. हे वाढत असताना ह्याचं व्यवस्थितपणे प्रतिनिधित्व विधिमंडळामध्ये केलं पाहिजे. मागं स्वर्गीय लक्ष्मण जगताप आपल्या चिंचवडचं प्रतिनिधित्व करत होता. नंतर दुर्दैवाने तो आपल्यातनं फार लवकर निघून गेला.
मी त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. परंतु तिथं अश्विनी निवडून आली. मधी अण्णा होता, इकडच्या बाजूला पूर्वेला महेश होता. हे सगळे माझेच कार्यकर्ते. तर हे सगळं होत असताना माझ्याकडे झाली कार्यकर्त्यांची संख्या जास्त आणि जागा कमी. त्याच्यामुळं काही जणांनी इकडं तिकडं जाऊन संधी शोधली आणि त्यांना नरेंद्र मोदी साहेबांच्या लाटेचा फायदा झाला आणि ते आमदार झाले. ही वस्तुस्थिती आपल्याला नाकारता येत नाही. नाहीतर एकेकाळी ह्या शहरामध्ये काँग्रेसचं आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व होतं. भाजप प्राधिकरणापुरतं मर्यादित होतं. शिवसेना पण काही पॉकेट्समध्ये गजानन बाबरांच्यामुळं ही निश्चितपणे होते, नाकारता येत नाही. पण हा सगळा इतिहास आठवतो आणि या शहरावर माझं एक वेगळं आगळं प्रेम आहे, हे मी नाकारत नाही. ह्या शहराला कसं आपल्याला पुढं नेता येईल, ह्या शहरातल्या प्रत्येक गोष्ट एक अतिउत्तम कशी होईल, हाच माझ्यासारख्याचा दृष्टिकोन असतो. आज इथं ह्या मतदारसंघापुरतं बोलायचं झालं तर 21 उमेदवारांनी त्या ठिकाणी अर्ज केलेले होते आणि त्याच्यातले 19 उमेदवारांनी अण्णा म्हणजे आपल्या विचारच्या महायुतीच्या विचाराचे, त्याच्यामध्ये काही आमच्या RPIच्या असतील, काही भाजपच्या असतील, काही शिवसेनेच्या असतील, काही राष्ट्रवादीच्या असतील, अशा या सगळ्यांनी 21 पैकी 19 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. अण्णा बनसोडेला महायुतीचा उमेदवार यांना त्याने पाठिंबा दिला आणि माघार घेतलेल्यामध्ये चंद्रकांताताई सोनकांबळे असतील, काळूराम पवार असतील, जितेंद्र ननावरे असतील किंवा तेजस्विनी कदम असेल आणि इतर पण आहेत. परंतु हे साधारण प्रमुख त्याच्यामध्ये होते, तोलामोलाचे होते आणि त्यांनी एक पक्षाच्या करता, युतीच्या करता, पक्षाच्या करता म्हणण्यापेक्षा युतीच्या करता राज्यामध्ये परत एकदा युतीचं सरकार आलं पाहिजे आणि हे सरकार येत असताना तिसऱ्यांदा केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झालेले असल्यामुळं त्या सरकारचा उपयोग आपल्या महाराष्ट्राला कसा जास्त करून घेता येईल ह्याकरता ह्या सगळ्यांनी आपल्याला मदत केली. त्याबद्दल मी या सर्वांचं, चंद्रकांताईंचं, काळूरामचं, जितेंद्रचं, तेजस्विनीचं, सर्वांचं, ज्यांनी माघार घेतली आणि पाठिंबा दिला त्यांना मनपूर. हा राजेश राहिला. बाबा आलाय का इथं? बाबा लांब उभा राहिला. अरे तुला उभं नाही केलं, बसून घे बाबा. ये बस बाबा इकडे, माझी खुर्ची खाली बस तिथं. नाही खरंच आहे ना, मी बोलल्यावर मीच आता आभार मानणार आहे. बाबांनी पण माघार घेतली, राजेशनी पण माघार घेतली, त्या सगळ्यांनाच मी धन्यवाद देतो, मी त्यांचे आभार मानतो. पण मित्रांनो, एक आहे की आपल्याला सगळ्यांना लाईटली घेऊन चालत नाही. आता जे उमेदवार आहेत, मला आठवतं मागच्या वेळेस पण राष्ट्रवादीची उमेदवारी देत असताना मी आत्ता जिला उमेदवारी मिळाली तिलाच काय आमच्या पक्षाचं तिच्यावर फार जीव आहे मला माहिती नाही. मागच्या वेळेस पण तिलाच उमेदवारी द्यायचा निर्णय झाला, जाहीर केलं. परंतु मला इथनं सारखे फोन होते की डॉक्टर सुलक्षणाला का दिली. आणि मग मी माझी क्लुप्ती लढवली आणि AB फॉर्म एक घेऊन आलो आणि एक्सप्रेस हायवे संपतो त्या कॉर्नरला काहींना रात्री 1 वाजता उभं केलं, त्यांच्या हातात AB फॉर्म दिला आणि अण्णाला म्हणलं पहिलं जाऊन 11 वाजता AB फॉर्म भरतो, अजिबात थांबू नको. आणि म्हणलं निवडणूक अधिकाऱ्याला सांगितलं पहिला आला तोच ग्राह्य धरा, दुसऱ्याला AB फॉर्म धरायचा नाही हे मी सांगतो. आणि त्याच्यातनं ते सगळे चित्र दिसलं आणि अण्णा त्या ठिकाणी निवडून आला. ठीक आहे, जागा मर्यादित असल्यानंतर संधी मिळती, बाकीच्यांना नाही मिळाली तर ते आमदारकीच्या तोलामोलाचे नव्हते असं अजिबात समजण्याचं कारण नाही. हे आता मी 4 नावांनंतर बाबा आणि राजेश हे देखील आमदारकीच्या तोलामोलाचे आहेत.
नाही असं म्हणता येणार नाही, पण संधी फार क्वचित जणांना त्या ठिकाणी मिळत असते, हे पण आपल्याला नाकारता येत नाही. माझं आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आज आता इथं भाऊसाहेब अडागळ्यांनी पाठिंबा दिलेला आहे. बाबाच्याबद्दल एक मला कल्याणकारी महामंडळ आम्ही ऑटो रिक्षाचं केलेलं आहे, तिथलं एक जबाबदारी माझ्यावरती असं त्यांना काही लोकांनी मला सांगितलेलं आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आज मी नुसतं अण्णाला प्रचंड बहुमताने निवडून द्या, तिसऱ्यांदा विधानसभेवर पाठवा एवढ्यापुरतं सांगायला आलं नाही, तर मला तुम्हाला तिकडं अण्णाही तिसऱ्यांदा चाललाय, महेश पण तिसऱ्यांदा चाललाय, शंकर पहिल्यांदाच चाललाय, पण शंकरच्या घरात लक्ष्मण एकदा, अश्विनी एकदा आणि आता शंकर असं तिथंही तिसऱ्यांदा, म्हणजे हा तर दोनदा गेलेलाच होता लक्ष्मण, बरोबर ना, हो ना. त्याच्यामुळं तिसऱ्यांदा साधारण त्या ठिकाणी तिसऱ्यांदा संधी मिळते. मी का तुम्हाला हे सगळं सांगतो की मागे तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल वाजपेयी साहेबांचं सरकार एका मताने पडलं होतं, एक खासदार तिथं कमी पडला, सरकार पडलं, एवढं तिथं महत्त्व असतं. आणि आता सगळ्यांनीच महाराष्ट्र आपल्या ताब्यामध्ये येण्याच्या करता चंग बांधलाय. वाटेल तशा पद्धतीनं काही येऊन सांगतात. काल पण त्या नेते मंडळी आले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही आमचं पंचसूत्री आणलेलं आहे. कार्यकर्त्यांनो तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही अनेक जण आता उमाताई काय किंवा बाकीचे माझे सहकारी काय हे सगळेजण तिथं फक्त ह्या मतदारसंघापुरतं तुम्ही कामं करणार नाहीत. तुम्हाला अमितला, अनुप मोरेला, शत्रुघ्नला, सोनकांबळेताईंना, ह्यांना सगळ्यांनाच तिन्ही मतदारसंघामध्ये लक्ष द्यावं लागणार आहे. आणि त्यामुळं मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे की काल पंचसूत्री कार्यक्रम दिला, त्या कार्यक्रमामध्ये जे ग्रॅज्युएट झालेले त्यांना आम्ही 4,000 रुपये देणार म्हणून सांगितलं, नोकरी लागत नाही तोपर्यंत, बेरोजगारी भत्ता. त्याच्यानंतर माझ्या मायमाऊलींना, माझ्या बहिणींना 3,000 रुपये देणार म्हणून सांगितलं. कर्ज माफ करणार 3 लाख रुपयापर्यंतचं, 50,000 रुपये ज्यांचं नेहमी कर्ज फेडतात, नियमित फेडणाऱ्याला तिथं देणार. त्याच्याचबरोबर आम्ही मुलींना मोफत शिक्षण, पहिलं तर आपलं अर्ध मुलींना मोफत शिक्षण होतं, आता पूर्ण केलं, तर म्हणले आता मुलांना पण आम्ही सगळ्यांना मोफत शिक्षण करणार. मी हे सगळ्या त्यांच्या योजना काल बघितल्या आणि मला थोडासा, मी 10व्यांदा तुमचा अर्थसंकल्प महाराष्ट्राचा मांडलेला असल्यामुळं आणि मी आर्थिक शिस्त पाळणारा कार्यकर्ता असल्यामुळं मी इथं पण पिंपरी चिंचवडचं काम बघत असताना कधी कुणी आयुक्त म्हणले की आपण लोन काढून काहीतरी करू, तर मी विरोध करायचो की नको, आपण आपल्या उत्पन्नातनंच या शहराचा विकास करू, डोक्यावर कर्ज नको, ही माझी भूमिका असायची. आणि त्याच्यातून पुढे जात असताना त्यांनी ह्या सगळ्या योजना दिल्या. त्याच्या आधी आम्ही अर्थसंकल्पात एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी आणि मी आणि महायुतीच्या सगळ्या माझ्या सहकारी मित्रांनी हा जो अर्थसंकल्प आम्ही सादर केला, त्यावेळेस मला तुमच्या सगळ्या योजना पूर्ण करायला 75,000 कोटी रुपये लागत होते. 2,30,00,000 आत्ता माझ्या मायमाऊली तिथं नोंदल्या गेल्यात, 2.5 कोटीचं आमचं उद्दिष्ट होतं. त्याच्यानंतर माझ्या 3 गॅस सिलेंडर, त्याच्यानंतर राहिलेले 50% मुलींचं शिक्षणाच्या करता 50% रक्कम द्यायची, 3, 5, 7.5 मोटारची वीज माफी, ह्याच्यात 45,000 कोटी रुपये माझ्या मायमाऊलींच्या करता, 15,000 कोटी रुपये त्या वीज माफीच्या करता, 45 5 50 10 60 जे 12वी डिप्लोमा डिग्री घेतलेली मुली आहेत त्यांना स्टायपंड म्हणून, प्रशिक्षणार्थी म्हणून जे काही आम्ही सॅलरी देणार होतो किंवा मानधन देणार होतो त्याला 10,000 कोटी रुपये अंदाजे. आणि
ते 10,000 नसते लागले, 8,000 लागले असते. पण दुधाचे आम्ही 7 रुपये लिटरला दुधाचा दर इन्सेंटिव्ह केला, त्याला लागणारे पैसे, आणि त्याच्याचबरोबर माझ्या महिलांच्या बाबतीत मुलींच्या राहिलेल्या अर्धवट निम्मी राहिलेली फी भरायची, त्याला काही पैसे, असं सगळे मिळून मला 75,000 कोटी रुपये लागत होते मला, म्हणजे सरकारला. त्यावेळेस माझ्यावर आरोप केले, आपल्या सरकारवर केले, ह्यांनी कर्जबाजारी केलं, ह्यांनी कंगाल केलं, ह्यांनी दिवाळखोरी काढली, तिजोरी दमडा ठेवला नाही, कसं होणार, पगार होणार नाही, हे पैसे देणारच नाही, हा चुनावी जुमला आहे, काय वाटेल ते म्हटले. आम्ही जुलै ऑगस्टचे पैसे ऑगस्टला दिले, कारण जुलैला योजना जाहीर केल्यानंतर तुमच्या सगळ्यांचे, त्या लाभार्थींचे आधार कार्डची लिंकअप वगैरे करण्याच्या करता आम्हाला सगळ्यांना सरकारला 1-1.5 महिना गेला. ऑगस्ट एंडला साधारण 15 ऑगस्टच्या दरम्यान आम्ही तुम्हाला 3,000 रुपये पाठवले, सप्टेंबरला 1,500 रुपये पाठवले. पैसे पाठवल्यावर म्हणले लवकर पैसे काढून घ्या, परत पैसे तुमचे काढून घेतील. आता यांच्या काकाने सांगितलं होतं का, रक्षाबंधन होतं, ओवाळणी दिलेली होती, ओवाळणीच्या नात्याने बहिणीच्या ओवाळणी ज्यावेळेस आपण देतो ती तिच्या करता चालते, आम्हाला तिला सक्षम करायचंय, आम्हाला तिला सबल करायचंय. पण असलं काहीतरी कंड्या उठवायचे, आणि त्याच्यानंतर जुलै, आता एवढेच येतील, परत नाही येणार म्हणले, सप्टेंबरचे गेले, पुन्हा म्हणले आता संपलं. पुन्हा ऑक्टोबरला मला माहिती होतं आचारसंहिता लागणार, मी एकनाथराव आणि देवेंद्रजीशी बोललो, म्हणलं अंदाजे आचारसंहिता लागणार. मी फायनान्सला आणि महिला बाल विकासला विश्वासात घेतलं, आणि ऑक्टोबरला आचारसंहिता लागायच्या आतच ऑक्टोबर-नोव्हेंबरचे भाऊबीजेचे ओवाळणी म्हणून 3,000 रुपये दिले, 7,500 रुपये दिले. काहींना शेवटच्या महिन्यात ऑक्टोबरमध्ये एकदम 7.5 आले, एकदम 7.5 आले. ही फॅक्ट आहे, ही वस्तुस्थिती आहे. आम्ही दिलेला शब्द पाळला, आम्ही वचनपूर्तीचे काम करणारे कार्यकर्ते आहोत, आणि सगळं करत असताना त्यांनी सांगितलं की हे नंतर बंद होईल. आम्ही सांगतो की आम्ही अजिबात बंद करणार नाही. पुढं महायुतीचं सरकार आणा, आम्ही शेतकऱ्यांची वीज माफी, काँग्रेसने 2003ला दिलेली होती, ते सुशीलकुमार शिंदेच्या वेळेस वीज माफी दिली, विलासराव मुख्यमंत्री झाले की पुन्हा मागे घेतली आणि बिलं यायला सुरुवात केली. मी, देवेंद्र आणि एकनाथराव फार विचारपूर्वक आम्ही काय केलं, विजेच्या बाबतीमध्ये आम्हाला ही वीज तुमच्यापर्यंत पोचवायला 7 रुपये खर्च येतो, सोलरची वीज तुमच्यापर्यंत पोचवायला आम्हाला 3 रुपये खर्च येतो, त्याच्यावर तिथं जी बचत 3 किंवा 3.5, तर त्याच्यात बचत जी झाली 3.5 रुपये, त्याच्यातनं आम्ही ही वीज शेतकऱ्यांना दिवसा देणार आहोत. त्यांना शेती पंपाला दिवसाच वीज पाहिजे, रात्री नकोय. रात्री कुठं बिबटे निघतात, गवे निघतात, काही साप विंचू काटे असतात, त्याच्यामुळं त्याचाही जीव धोक्यात असतो, म्हणून हे सगळं केलेलं आहे. आम्ही कुठंतरी त्याच्याशी लिंकअप केलं आहे, आम्ही काही जादूची कांडी फिरवली नाही. 6.5 लाख कोटी रुपयाचं आपलं बजेट होतं, त्याच्यातनं 75,000 कोटी रुपये इकडं काढले, 3-3.5 लाख रुपये पगार, पेन्शन आणि घेतलेल्या कर्जाचं व्याज द्यायला आम्हाला लागतात. आता हा सगळा हिशोब मला तोंडपाठ आहे. ह्यांनी सांगितलं त्याला खर्च आहे 3 लाख कोटी, आता 3.5 ह्याला खर्च, 3 लाख त्याला खर्च, 6.5 लाख. पत्रकारांनी त्यांना विचारलं हे कसं काय गणित जुळवलं. आमचा हिशोब ठरला आहे, पण आम्ही सांगणार नाही. आम्ही सांगितलं की समोरचे जागे होतील आणि मग आमचा प्लॅन फ्लॉप होईल. त्यांच्या काकांनी फ्लॉप ठेवला प्लॅन. काय बेमालून इतकं खोटं बोलतायत. त्यांच्या लक्षात आलं. तुम्ही ग्रामीण भागात फिरा. मी आज शहरामध्ये पण काही ठिकाणी रोड शो केले. काल मी मुंबईमध्ये काही एरियात रोड शो केले. अक्षरशः महिला उत्साहाने येतात, हसत असतात, प्रतिसाद देत असतात, चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. विचारलं ना माय माऊली पैसे मिळाले का? मिळाले दादा, मिळाले, पैसे मिळाले. त्याच्यात एखादी 65च्या वरची असली, मला नाही मिळाले. अगं बाई तू 65च्या वर्षी, तुला कसे मिळतील? कारण आमचं वय आहे 21 ते 65. त्यांच्याकरता वयोश्री आहे, आपण म्हणताय ते खरं आहे. पण आता ह्या पद्धतीचं हे सगळं चाललेलं आहे. आणि खरोखरीच एक समाधान, त्यांच्या पहिल्यांदा लक्षात आलं आपण ह्याला विरोध करतो, हे आपल्या अंगलट येणार.
कोर्टात गेले, कोर्टात टिकलं नाही, सभांमध्ये सांगितलं आम्ही आल्यावर हे बंद करू, परंतु आता तर आणलं की आम्ही 3,000 रुपये देणार. अरे मला 1,500 देता येत नव्हते, तू कुठनं 3,000 रुपये देणार आहे? का खोटं बोलता? का लोकांना फसवता? का माझ्या आई बहिणींना त्या ठिकाणी बेमालून काहीतरी त्यांचा त्या ठिकाणी भ्रमनिरास करण्याचा प्रयत्न करता? म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, ही फॅक्ट आहे, ही तुम्हालाही माहिती असली पाहिजे. त्याच्यामुळं हा त्यांचा चुनावी जुमला आहे. राज्याकडे एवढं बरं, सेंट्रल गव्हर्नमेंट त्यांचं नाही, किमान आम्ही थोडंसं वाढवायचं म्हटलं तर आम्ही मोदी साहेबांना सांगू, आम्ही अमित शहांना सांगू, गडकरींना सांगू, शिवराज सिंग चौहानला सांगू, पियुष गोयलला सांगू. तिथं आमच्या ओळखीची माणसं आहेत, आम्ही त्यांना म्हणू की थोडंसं आम्हाला जरा अधिकचं लागतंय, ते देतील. जसं चंद्रबाबू नायडूला मिळालं, जसं नितीश कुमारला मिळालं, ह्या पद्धतीनं तसं ते काही करू शकत नाही. वर म्हणतील त्यातल्या काही गोष्टी ते म्हणलेत ना की आम्ही जात निभाय जनगणना करणार. तुमच्या काकांनी ठेवली का? तुमचे सरकारच नाही, आज 5 वर्षाच्या करता सेंट्रलचं सरकार आलं आणि जातनिहाय जनगणना कशाही करणार आहेत? काही पण सांगतात. त्याच्यामध्ये काल पण काहीतरी संविधान दाखवलं. आता संविधान दाखवताना काही पत्रकार म्हणले की तिथं वाटली, तिथं तर आतमध्ये कोरीच पानं होती. मी नाही बघितलं, पण मला पत्रकारांनी सांगितलं. व्हिडिओ आलाय, तेव्हा का ते म्हणतायत आलाय व्हिडिओ आलाय. सध्या सोशल मीडिया आणि व्हिडिओमुळे सगळं काही पुरावाच राहतोय. पूर्वी तरी म्हणता यायचं नाही, मी असं म्हटलंच नाही, मी ऐकलंच नाही, मला माहितीच नाही, पण आता लगेच म्हणतायत हो तो कसा म्हटला. त्याच्यामुळे फार तोलून मालून बोलावं लागतंय. त्याच्याकरता मी आपल्याला सांगत होतो की ह्या सगळ्या गोष्टी होत असताना त्यांनी संविधानाचा कुठंही आपण अनादर केला नाही. यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा निवडणुकीत पराभव केला काँग्रेसवाल्यांनी. वास्तविक बाबासाहेबांच्या बद्दल एवढं जर त्यांचं संविधान, त्यांचं घटना ह्याबद्दल तुम्हाला प्रेम होतं तर बिनविरोध आणायला काय हरकत होती? काही कारण नव्हतं, पण नाही केलं. आणि आता मात्र संविधान बदलणार. उलट आपण न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढली. पट्टी काढून तिच्या हातात एका संविधान दिलं आणि एका हातात तराजू ठेवलाय. एवढं आपण संविधानाला महत्त्व देतोय. आणि शाणे यांना कोणाला इतक्या वर्षामध्ये जमलं नाही, पण फेक नॅरेटिव्ह मात्र सेट करतायत. अजून पण आता संविधानाचा आणि राज्य सरकारचा अर्थार्थी संबंध नाही, तो केंद्राशी संबंध आहे. परंतु त्याच्यातच बाबांनी काढलंय. काय नक्की त्यांच्या मनामध्ये कल्पना आहे? कुठंतरी काहीतरी समाजामध्ये एक दरी निर्माण करण्याचं काम करायचं. आणि बेमानून तुम्ही विकासाचं बोला ना, तुम्ही त्याच्या संदर्भामध्ये मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की आज देखील माझ्या पिंपरी चिंचवडकरांनो, आपलं जे काही ते आरोप करतात की आपल्याकडं काही नाही आहे, आपले प्रकल्प शेजारच्या राज्यामध्ये चाललेले, साफ चुकीचं आहे. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, ह्यामध्ये जैतापूरचा प्रकल्प हा कुणी येऊन नाही दिला? उद्धव ठाकरेंनी. तो न्यूक्लिअर पासून वीज तयार करण्याचा प्रकल्प होता, एकदम क्लीन. जगामध्ये जे पुढारलेले देश आहेत ते तिथं प्रदूषण कमी करण्याच्या करता न्यूक्लिअर पासून वीज तयार करतात, जी आपली तारापूरला होते. परंतु तो तिथं येऊन नाही दिला. इतर पण काही महत्त्वाचे प्रकल्प त्यांनी आपल्याकडे येऊन नाही दिले. मात्र ओरड काय चालली की आपले प्रकल्प चालले. मी आपल्याला जबाबदारीने सांगतो, मध्ये देवेंद्रनी पण त्याच्याबद्दलचं स्टेटमेंट केलेलं होतं की आपण परदेशी गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये आज देशामध्ये आपलं पहिल्या क्रमांकाचं राज्य आहे, हे आपल्याला विसरता येणार नाही, हे आपल्याला नाकारता येणार नाही. अशा पद्धतीनं आपलं सगळ्यांचं काम चाललेलं आहे. परंतु फेक नेरेटिव्ह सेट करायचा आणि खोटं नाटं त्या ठिकाणी सांगायचा प्रयत्न करायचा, अशा प्रकारे त्यांचा सगळ्यांचा प्रयत्न चाललेला आहे. ही पण गोष्ट तुम्ही सगळ्यांनी ह्या निमित्तानं ध्यानामध्ये घेतली पाहिजे. तुम्हाला मी एक सांगतो, लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं संविधान बदलणार म्हणून फेक नेरेटिव्ह त्यांनी सेट केला. विरोधकांना लाल रंगाचं संविधान दाखवून त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. उलट आपण न्यायदेवतेचा
संविधान हातामध्ये ठेवून गौरव केला. विरोधकांकडनं रोज उठून अफवा पसरवलेल्या जात आहेत, जनतेची दिशाभूल केली जात आहे. काम आपलं सुरू आहे. महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला गेले खोटं सांगतात असा अपप्रचार त्यांनी केलाय. मी आपल्याला जबाबदारीनं सांगतो, जेवढी देशामध्ये गुंतवणूक आली आहे त्याच्या 52% गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रात आलेली आहे. महाराष्ट्र मागे 3ऱ्या क्रमांकावर होता. महायुतीचं सरकार आल्यावर महाराष्ट्र हा पुन्हा 1ल्या क्रमांकावर आलेला आहे. ही गोष्ट ध्यानामध्ये घ्या. JSW आपल्याकडे गुंतवणूक करत आहे, त्याच्यामध्ये किर्लोस्कर टोयोटा ही बेंगलोरला कंपनी आहे, ती संभाजीनगरला गुंतवणूक करत आहे. जनरल मोटर्स बंद पडलेलं होतं, तिथं हुंदाई आणून पुन्हा पूर्ववत कशी तिथली परिस्थिती राहील हा प्रयत्न आपण तिथं केलेला आहे. अशा अनेक गोष्टी आपण महाराष्ट्राच्या करता करतोय, केलेल्या आहेत. 9,500 मेगावॉट वीज निर्मितीचा प्रकल्प आपल्या इथं त्या ठिकाणी चाललेला आहे. अशा खूप काही बाबी आपल्याकडे आहेत. अल्पसंख्याक समाजाच्या बाबतीमध्ये देखील जाणीवपूर्वक गैरसमज पसरवण्याचं काम करतात. हा प्रश्न थोडासा माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पुरता आहे. मी सोशल इंजिनिअरिंग करण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, महायुतीमध्ये सगळ्यांनीच उमेदवार दिलेत, महाविकास आघाडीमध्ये दिलेत, इतर पक्षांनी दिले, परंतु मला ज्या जागा आल्या त्याच्यात माझ्या कार्यकर्त्यांनी ह्याची नोंद घ्यावी की आपण मुस्लिम समाजाला 10% जागा दिल्या. त्याच्या उमेदवार म्हणून विधानसभेच्या जिशान सिद्दीकीला दिली, सना मलिकला दिली, नजीब मुल्लाला दिली, हसन मुश्रीफला दिली, त्याच्यामध्ये नवाब मलिक, त्याच्यामध्ये शेख नेवासाचा, परंतु त्यांनी लास्टला काही कारणांनी फॉर्म काढून घेतला, नाही तर मी बरोबर 10% जागा माझ्या मुस्लिम बांधवांना दिल्या होत्या. मी शेड्यूल कास्टच्या मला आलेल्या जागांमध्ये 12% जागा हे शेड्यूल कास्टच्या दिल्या आणि शेड्यूल ट्राईबच्या दिल्या. शेड्यूल कास्टच्या अण्णा बनसोडे, यशवंता माने, सरोज आहिरे, राजकुमार बडोले, सचिन पाटील फलटण, लहू कानडे श्रामपूर आणि संजय बनसोडे हा उदगीर, आणि माझा आदिवासी ST डॉक्टर किरण लामटे अकोले नगर, नितीन पवार कळवण, हिरमण खोसकर इगतपुरी, नरहरी झिरवाळ दिंडोरी, भरत गावित नवापूर, बाबा अतराम अहिरे गडचिरोली अहिरे, दौलत दरोडा शहापूर. 12, 12, 24 आणि 10, 34 आणि 10% महिलांना दिले. आदिती तटकरे, सुलभा खोडके, सरोज आहिरे, सना मलिक, मिनल साठे आणि सौ विटेकर. म्हणजे 25 आणि 10, 35 आणि 10, 45% जागा. मी ज्यावेळेस सांगतो की मी सर्वांना बरोबर घेऊन जाणार, त्यावेळेस माझ्याकडे असलेल्या जागांपैकी 45% जागा ह्या सगळ्या घटकाला दिलेल्या आहेत, आणि मग राहिलेल्या OBC आणि ओपन कॅटेगरीला 55% दिल्या. ह्या पद्धतीनं आपण पुढे गेलं पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे. मौलाना आझाद महामंडळाला पण आम्ही भाग भांडवल महायुतीनं 1000 कोटी केलं. गॅरंटी होती 60 का 50 कोटीची. राज्य सरकारची गॅरंटी 500 कोटी रुपये केली. त्याच्यामध्ये मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडनं शासन हमीची मर्यादा ती पण वाढवली. अल्पसंख्याक समुदायातील माझ्या विद्यार्थ्यांना गरिबांना परदेशात पाठवण्याच्या करता 75 दरवर्षी एकाला 40 का 45 लाख रुपये आम्ही खर्च करतोय. आम्ही भेदभाव नाही केला, कारण नसताना विरोधी प्रचार होतो, गैरसमज पसरवले जातात. त्याच्यामध्ये विधान परिषदेत मला परवा 2 जागा आल्या, त्याच्यातली एक जागा मी इद्रिस नायकवाडीला दिली आणि एक जागा OBCला दिली. आज फक्त विधिमंडळामध्ये उमाताई खापरे अमित शहा तिथं एकच मुस्लिम तेवढा आमदार आहे का नाही. बाकीचे कोणी काँग्रेसवाले एवढे लोकांना काही आव आणून सांगतात, परंतु त्यांनी एकही मुस्लिम समाजाला तिथं प्रतिनिधित्व दिलं नाही. सांगायचं तात्पर्य, तुमचा माझा भारत देश एवढा मोठा आहे, तिथं सगळ्यांना प्रतिनिधित्व वेगवेगळ्या ठिकाणी मिळालं पाहिजे.
मदरसा मधल्या शिक्षकांचा पगार 6चा 16 केला, 8चा 18 केला, बचत गट 2800 निर्माण केले, खूप काही केलेलं आहे. ते तुम्हालाही माहिती असलं पाहिजे. मी 75 विद्यार्थ्यांना प्रत्येकी 40 लाख रुपये दरवर्षी शिष्यवृत्ती तशा पद्धतीनं आहे. अशा प्रकारे आपण शिवशाहू फुले आंबेडकरांचा सामाजिक समतेचा आणि सलोख्याचा विचार हा पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय. ही बाब देखील आपण सगळ्यांनी ह्या निमित्तानं ध्यानामध्ये घेतली पाहिजे. माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे की हे तिन्ही उमेदवार एका ठिकाणी कमळ माझ्या भोसरीला, इथं घड्याळ पिंपरीला आणि तिकडे चिंचवडला पुन्हा कमळ आणि पलीकडं देवरोड आणि मावळमध्ये पुन्हा घड्याळ. कदाचित माझ्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना वाटत असेल अरे काय आम्ही नुसतंच धनुष्यबाण घेऊन फिरायचं काय, तसं नाही. आपल्याला काही भागामध्ये कोकणात आणि मुंबईमध्ये काही ठिकाणी जागा जास्त देण्यात आलेल्या आहेत. कारण तुमचाही मान सन्मान सगळ्यांचाच नीट मान सन्मान ठेवण्याचा प्रयत्न महायुतीच्या माध्यमातून केलेला आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं बातम्या पसरवल्या जातात, काही अफवा उठवल्या जातात. भुजबळ साहेबांनी असं काही म्हटलं नव्हतं. भुजबळ साहेबांच्या कानावर गेलं की लगेच त्यांनी डिनाय केलं. ते म्हणले कुणीही बातमी सोडली त्यांच्यावर मी खटला दाखल करणार. अशा पद्धतीनं आता यांच्या पुढं ह्या माझ्या लाडकी बहीण कार्यक्रम, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या कार्यक्रमामुळं एक वातावरण लोकसभेचं पेक्षा बदललेलं आहे. लोकसभेत पिंपरी चिंचवडकरांनो आपल्याला 1% आतच मतं कमी पडली. 0.60 म्हणजे 5%, अर्धा टक्क्याच्या थोडंसं जास्त एवढीच मतं कमी पडली तरी त्याचा फटका आपल्याला जबरदस्त बसलाय. जसं हरियाणामध्ये काही कुणी चर्चा करत होतं तरी सैनी म्हणून ओबीसी माळी समाजाचे ते मुख्यमंत्री, मी त्यांच्या शपथविधीला गेलो होतो. त्यांनी इतकं सुंदर प्लॅनिंग केलं. शेड्यूल कास्टला बरोबर घेतलं, ओबीसींना बरोबर घेतलं. तिथं जाट कम्युनिटी मोठी आहे. तिथं त्यांचा उमेदवार हा जाट चीफ मिनिस्टर होणार होता. काय त्यांचं नाव, हुडा तर ते होणार होते. पण तिथं हे सगळे एकत्र आल्यामुळं सगळ्यांचे अंदाज, एक्झिट पोल तर कुठं उडून गेला कोणाला माहिती, सगळ्यांनी आपल्याला निगेटिव्ह दिलेलं होतं. पण ते सगळं सकारात्मक झालं. तशा पद्धतीनं आपली इथं ताकद जास्त आहे. मगाशी कोणीतरी माझ्या आधी सांगितलं की काय आता अण्णा निवडूनच येणार आहे, एवढं तसं जाऊ नका. समोरचा उमेदवार सगळे काही राहिलेले तुल्यबळ आहेत असं समजूनच आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. कुठेही नकारात्मक बोलू नका. मगाशी शत्रुघ्नने सांगितलं तसं मी काही सहकाऱ्यांना घेऊन बसतो. मी थोडंसं पिंपरीची जबाबदारी योगेश बहलवर टाकलेली आहे. त्यांनी या शहराचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. त्यांनी बरेच वर्ष तो त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून संत तुकाराम नगरमधनं त्या ठिकाणी निवडून येतोय आणि त्याला सगळ्यांची माहिती पण आहे. त्याच्याकरता समन्वय साधण्याची पण जबाबदारी मी त्याच्यावरच दिलेली आहे. तुम्ही त्या अण्णा बनसोडेच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करू नका. त्याला आहे डायबिटीस, त्याच्यामुळं त्याला त्याच्या पद्धतीनं काम करू द्या. गडी यायचं आमचा बारका, त्याच्यामुळं तुम्हाला दिसणार पण नाही. तुम्ही इकडे बघायला तुमच्या तिथं ती उभा आहे, अरे तुझ्या शेजारी उभा आहे तिकडे काय बघतोय असं तुम्हाला वाटून देऊ नका. एकेकाळी पानपट्टी चालवणारा दुकानावर बसणारा एक साधा कार्यकर्ता, परंतु आपण सगळ्यांनी त्याला नगरसेवक केला, स्टँडिंग कमिटीचा चेअरमन केला. त्या पद्धतीनं त्याचं खरोखरीच झोपडपट्टीमध्ये वगैरे आता ते काळूरामला पटणार नाही ती म्हणला असेल, मी पण तेवढाच बुटका आहे, मग मला कसं तर तसं काही नाही आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की लाल बहादूर शास्त्र्यांचं होतं का मूर्ती लहान कीर्ती महान. पण मला एक सांगायचं आहे मित्रांनो, माझ्या बंधू भगिनींनो, की या सगळ्याच्या बाबतीमध्ये त्याला त्याचं काम करू द्या. मग ह्या सगळ्यांच्या मध्ये समन्वय ठेवण्याचं काम. बाकीच्या बाबतीचे सभा एखादी त्या ठिकाणी येईल. पंतप्रधानांची एकच सभा आपण पुण्यामध्ये ठेवलेली आहे
ती पुणे जिल्ह्याकरता आहे, 21 मतदारसंघाकरता आहे. जास्त आमचं टार्गेट पुणे शहर म्हणून आहे, परंतु त्यांनी काही वेळ दिला. आज त्यांनी धुळे आणि नंदुरबार ह्या 2 ठिकाणी पंतप्रधानांच्या सभा झाल्या. उत्स्फूर्त अशा प्रकारचा प्रतिसाद तिथं सगळ्यांना पाहायला मिळालेला आहे. ही पुण्यात 12 तारखेला आहे. ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी ध्यानामध्ये घ्यावी. मला तुम्हाला आणखीन एक सांगायचं म्हणजे आजच्या सभेच्या निमित्तानं पंतप्रधान महोदय बोलत असताना त्यांनी त्या बाबतीमध्ये सांगितलं की बाबा एकंदरीतच काम करत असताना आपण सगळ्यांनी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं प्रचार त्या ठिकाणी केला पाहिजे. जरी काही नेते मंडळी येऊन त्यांनी काही सांगितलं किंवा आता मला कोण आज पत्रकार म्हणत होते अहो तिकडं अमित शहा आले होते आणि त्यांनी सांगितलं की उद्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना करायचं आहे. ठीक आहे, त्यांना तो अधिकार आहे सांगण्याचा. शेवटी निवडणूक झाल्यानंतर सगळे विधायक एकत्र येतील, एकत्र बसतील, समन्वयाने त्या ठिकाणी चर्चा करतील. ह्याच्यातनं कुणी कुणाला वाईट वाटून देऊ नका किंवा त्यांनी त्याच्यामध्ये गैरसमज देखील करून घेऊ नका. अशा प्रकारची सूचना मला त्या सर्वांना ह्या निमित्तानं करायची. अजूनही काही वेगवेगळ्या पद्धतीची चर्चा हे निश्चितपणे होणार आहे, हे पण मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. त्याचं कारण त्यांना आता कुठलाच मुद्दा राहिला नाही. आता मी तर सगळीकडे सांगणार आहे की तुम्ही 3 लाख कोटी कुठनं आणणार आहेत, कशा पद्धतीने हे देणार आहोत, हे सगळे 100% फसवेगिरी. त्यानंतर काय म्हणतील, अरे आम्हाला माहीतच नव्हतं राज्याचं अशी प्रकारची परिस्थिती. सगळी बकवास आहे. काही त्यांना सगळं माहिती आहे, परंतु खोटं सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतायत. आपल्याला ह्या 3ही उमेदवारांनी निवडून देत असताना आपल्या शहराला पुरेसा पाणी पुरवठा देण्यासाठी हे सगळे प्रयत्नशील राहतील. आपली महायुती प्रयत्नशील राहील, कारण आपल्याला एका पवना धरणाचं आंध्र धरणाचं पाणी भामा स्केटचं पुरणार नाही. ज्या गतीनं आपलं शहर वाढतंय त्या गतीनं ती गती पाहता आपल्याला टाटा धरणातनंच काही आता पाणी आपल्याला आणावं लागेल. टाटाला सांगावं लागेल तू वीज निर्मिती करू नको, तुला जेवढी वीज निर्मिती त्याच्यातनं होती तेवढी वीज आम्ही सरकारकडनं तुला देतो, त्या बदल्यात आम्हाला पाणी दे. इतकं पाण्याचं महत्त्व वाढणार आहे, कारण आपल्याकडे वीज आता भरपूर आहे. आपल्याकडे विजेचं शॉर्टेज नाही आहे. सोलरच्या निमित्तानं देशामध्ये मोदी साहेबांनी पण खूप मोठा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे. त्याच्यामुळं ती काही अडचण नाही आहे. वाहतुकीची कोंडी फोडण्याच्यासाठी आपल्याला ठोस पावलं उचललेली आहेत. आपण 20,000 कोटी रुपयाचा रिंग रोड आपण पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराच्या करता करतोय. मेट्रो आणि PMPMLच्या माध्यमातून नागरिकांना पब्लिक ट्रान्सपोर्ट अतिशय चांगली करून देण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यातनं वाहतुकीची कोंडी सुटावी हा आपला दृष्टिकोन आहे. केंद्राने मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे तुम्ही मेट्रो जेवढी वाढवाल त्याच्यातली 20% रक्कम आम्ही देऊ. 20% रक्कम सरकार शासनाने द्यावी, 10% त्या महानगरपालिकेने द्यावी, 50% वित्तीय संस्था. अशा पद्धतीनं तो आहे. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, मी साधारण माहिती घेतली की बाबा लाडकी बहीण योजनेचा सर्वाधिक फायदा कुठं झाला, चिंचवड, पिंपरी आणि भोसरीमध्ये. सगळ्यात जास्त फायदा या 3 विधानसभा मतदारसंघात पिंपरीला झालेला आहे. ही फॅक्ट आहे. त्याच्यामध्ये पिंपरी विधानसभेचं राहणीमान उंचवण्याच्या करता भोसरी पिंपरी चिंचवडच्या तुलनेनं आपल्या ह्या संघात छोटे छोटे घरं आहेत आणि त्याच्यामुळं लोक राहतात. अशा सर्व झोपडपट्ट्यांचा पुनर्वसन प्रकल्पाच्या माध्यमातून नागरिकांना उच्च दर्जाची घरं देण्यासाठी आपल्याला मोठे प्रकल्प राबवावे लागतील. त्याच्यामध्ये आपण त्याच्यावर लक्ष केंद्रित करू आणि चारही बाजूनी शहराचा विकास होईल. काहींच्या मनात असं येतं आहे की उद्या अण्णा निवडून आला तर आपल्या वॉर्डात एखादा प्रकल्प होत असेल तर तिथं अण्णा काही करेल का? काही करणार नाही. मी लक्ष घालील तुमच्या वॉर्डातले प्रकल्प, त्याच्यात तुम्हाला तिथं काय महत्त्व द्यायचं आणि कसं तुम्हाला सहकार्य करायचं ती जबाबदारी माझी. मी पुन्हा सांगेल की 10 लाख तरुणांच्या हाताला आपण काम देणार आहोत. 25 लाख तरुणांच्या करता आपल्याला रोजगार निर्माण करायचा आहे. आणि विरोधकांनी पुण्याला बदनाम करण्याचं सध्या जे थांबवलं पाहिजे
ते जसं म्हणतात ना, आपल्या राज्यातले प्रकार गुजरातमध्ये चालले आणि खोटं बोलतात, तसं हिंजवडीतून IT उद्योग पळाले असं ते सांगतात. पेपरला बातम्या येतात. पिंपरी चिंचवड चाकणमधून अनेक उद्योगधंदे बाहेर पडले अशा बातम्या पसरवल्या जातात. परंतु मी जबाबदारीनं सांगतो, हिंजवडीमधनं 16 कंपन्या राज्यातच नाशिक, संभाजीनगर, नागपूर या भागात गेलेल्या आहेत. पिंपरी शहरातील कंपन्या चाकण, शिरवळ, रांजणगाव MIDC मध्ये स्थलांतरित झालेले आहेत. आपलं शहर एकेकाळी पुणे शहर विद्येचं माहेरघर, पण रिटायरमेंटचं आयुष्य जगण्याच्या करता लोक तिथं प्राधान्य देत होते. तसं मी खासदार झालो त्यावेळेस लोक कामाला इथं यायचे, मात्र मुक्कामाला पुण्यामध्ये जायचे. घरं तिथं होती, रोजगार इथं होता. आता मात्र आपलं पिंपरी चिंचवड शहर राहण्यासाठी सर्वोत्तम बनतंय, यासाठी नागरीकरण वाढतंय आणि त्याच्यामुळं विरोधकांनी शहराला किंवा पुण्याला बदनाम करू नये. आज पुणे जिल्हा देशातील सर्वात विकसित जिल्हा म्हणून त्या ठिकाणी नावाजला जातोय. विरोधक आपली प्रतिमा किंवा महायुतीची प्रतिमा मलिन करण्याचं षडयंत्र त्यांचं चाललेलं आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टीवर आपण अजिबात विश्वास ठेवू नका. जे काही एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी आम्ही सांगतोय, आपला जाहीरनामा आता मला वाटतं परवा दिवशी आम्ही मुंबईला त्या ठिकाणी प्रसिद्ध करतोय. अशा प्रकारे मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे. आणि एकंदरीतच आता दिवस फार कमी राहिलेले आहेत. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, मावळात जरा गडबड केलेली आहे. मावळात एक उमेदवार काढून तिथं सर्वांनीच राजीनामे देऊन काहीतरी एक वेगळं कटकारस्थान करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. भाजपचा कार्यकर्ता आणि मतदार हा फार पक्षाचं शिस्त पाळणारा अशा प्रकारचा आहे आणि त्याच्यामुळं तिथं तुमच्या काही ओळखीचे सहकारी असतील तर माझी देवेंद्रजींच्या बरोबर बोलणं झालं आहे, माझं बावनकुळे साहेबांच्या बरोबर झालं आहे. त्याच्यामध्ये सुनील शेळकेला चांगल्या मताधिक्याने विजय करण्याच्या करता तुमच्या पण बऱ्याच ओळखी मावळामध्ये आहेत, तुमचे नातेवाईक आहेत, तुमचे मित्रपरिवार आहे, तिथं पण प्रयत्न करा. आणि आपल्या जिल्ह्यामध्ये 21 उमेदवार आहेत, त्या 21 उमेदवारांची जास्तीत जास्त ताकद ही आपल्याला महायुतीच्या पाठीशी उद्याच्या 23 तारखेच्या निकालाच्या निमित्तानं कशी उभी करता येईल अशा प्रकारचं एक नियोजन आपण सगळेजण करूया अशी माझी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती आहे. त्यांनी पण ज्या पद्धतीनं काम करण्याचा अण्णा बनसोडेंनी आता तिसऱ्यांदा तो महाराष्ट्राच्या आपल्या विधानसभेची निवडणुकीतली लढवतोय, त्यानं निधी पण आणलेला आहे. मी पण त्याला निधी त्या ठिकाणी दिलेला आहे. पिंपरी परिसरातील लोकहिताची अनेक विकास कामं तिथं सुरू झालेली आहेत आणि अशा पद्धतीनं त्याचा जी सुरुवात झालेली आहे, पानटपरीचा व्यवसायापासून नगरसेवकापासून आमदार, ह्याचा प्रवास अतिशय प्रेरणादायी अशाच पद्धतीचा आहे. एक सामाजिक जाणीव असणारा कार्यकर्ता म्हणून त्याची जी ओळख आहे, त्यांनी मला आठवतं आहे ह्या मतदारसंघामध्ये ज्यावेळेस करोनाचं संकट आलेलं होतं त्यावेळेस लसीकरण करत असताना उद्धव ठाकरे साहेब आम्ही निर्णय थोडासा घ्यायला उशीर लागला, त्यावेळेस त्यांनी स्वतःच्या आमदार निधीतनं जिल्हाधिकाऱ्यांना 25 लाख रुपये पिंपरीमधल्या नागरिकांना लस देण्याच्या करता तो निधी वापरलेला होता. आणि YCM रुग्णालयात पण CT स्कॅन यंत्र बसवण्याच्या करता त्यानं आमदार निधीतनं त्याच्या 1.25 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी दिलेला होता. पिंपरीकरांच्या आशा, आकांक्षा, अपेक्षाची पूर्तता करण्यासाठी त्याची नेहमी धडपड असते. त्यांनी लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्तव्य भावनेतनं आणि सामाजिक बांधिलकी जपून त्यांनी ती कामं केलेली आहेत. अशा कितीतरी गोष्टी झालेल्या आहेत. काही बद्दल गैरसमज आहेत, काही प्रत्येकाचे, माझे पण काही ड्रॉबॅक असू शकतात. इथं बसणाऱ्या प्रत्येकाचे काही गोष्टी ह्या नकारात्मक असू शकतात, पण म्हणून काही सगळ्याच गोष्टीवर दुर्लक्ष करायचं असं बाबांनो चालत नाही. आपल्यातलाच एक सहकारी त्या ठिकाणी जातोय आणि माझा स्वतःचा अंदाज आहे, मी ज्योतिषी नाही, परंतु पुन्हा मतदारसंघाची फेररचना होत असताना आरक्षण पण बदलतील अशा पद्धतीचा पुढं इतरांना पण संधी मिळणं हे निश्चितपणे शक्य आहे. उद्याच्याला सरकार आलं
की माझ्यावर तर माझे सगळेच म्हणतात की दादा एवढं तुमच्या पिंपरी चिंचवडकरांनी तुमच्यावर प्रेम केलं, थ्रूआउट 25 वर्ष इथली सूत्र तुमच्या हातामध्ये दिली, पण तुम्ही उमाताईंच्या सारखं किंवा अमितच्या सारखं MLC पद काही तर दिली नाही, मात्र भाजपने भरभरून देण्याचा प्रयत्न केला असं नेहमी सांगितलं जातं. ती जी काही तुमची खंत आहे ती खंत उद्याच्याला सरकार आल्यानंतर कशा पद्धतीनं भरायची, मग महामंडळाच्या तर्फे भरायची का आणखीन कशाने भरायची ते मी ठरवीन, पण मी त्याच्यामध्ये निश्चितपणे काही ना काही मार्ग त्या ठिकाणी काढीन अशा प्रकारचा विश्वास माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सहकाऱ्यांना देखील मी देऊ इच्छितो. RPI पण आमचाच घटक पक्ष आहे. आठवले साहेबांशी बोलून तिथं पण ह्यावेळेस काय झालं, खरं तर इतकं उशिरा ते महामंडळ जाहीर केली. पुढच्या वेळेस मात्र निवडणुका झाल्या की मीच त्यांच्या सगळ्यांच्या मागं लागीन आणि ती लवकर कशी होतील हे स्वतः बघीन. फार तर अरे रमाबाई स्मारक सगळ्याचा पाठपुरावा करायचा, काळजी करू नको, निवडून आण. त्याच्या संदर्भात जी काही महत्त्वाची स्मारकं आहेत त्याबद्दल माझं स्वतःचं बोलणं झालेलं आहे. मी आत्ता इथं कोड ऑफ कंडक्ट असल्यामुळं मला जास्त विस्तृतपणे बोलता येत नाही. ज्याला कुणाला सांगायचं त्याला सूचना दिल्यात. तिथंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्याच्या बॅक साईडलाच ती जागा आहे. तिथं अतिशय रमाई मातेच्या नावाला साजेसं अशा प्रकारचं स्मारक तिथं ते आपण करू. त्याहीबद्दल आपण ती मात्र शंका बाळगू नका अशी माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे. ह्या प्रकारे आपण चिंचवडमध्ये तिथं मी नानाशी बोलून तो फॉर्म मागे घेतला. तिथं कारण नसताना मताची विभागणी व्हायला नको. आता तो सगळा आपला ग्रुप अतिशय व्यवस्थितपणे शंकरच्या पाठीशी तिथं उभा राहील. तिथं काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांची ताकद आहे, शिवसेनेची पण आहे. आणि तीच गोष्ट महेशच्या पण बाबतीमध्ये कुणी काही बोलत असलं तरी मधल्या काळामध्ये महेशच्यापासून जरा काही जण माजी महापौर थोडे दूर गेलेले होते, पण ते सगळे आता गाडी जुळून आलेली आहे, सगळे बरोबर आहेत. त्याच्यावर तिथं पण महेशला कुठली अडचण मला दिसत नाही. काही काही जण असं सांगतात दादांनीच मला तिकडं पाठवून उभं केलं. मी काही कुणाला कुठं पाठवलेलं नाही, कुठं उभं केलेलं नाही. माझ्या नावाखाली पावत्या फाडू नका. फाडत असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. मी नेहमी एकदा निर्णय घेतल्यानंतर मनापासून त्या व्यक्तीच्या किंवा त्या उमेदवाराच्या पाठीशी उभं राहतो. मी माझ्या आजपर्यंतच्या राजकीय जीवनामध्ये कधी मॅच फिक्सिंग केलं नाही. मी कधी मिलीभगत केली नाही. भले मला त्याची किंमत मोजावी लागली तरी चालेल. एकदा एखाद्याला आपण उभं केल्यानंतर आतून काहीतरी वेडवाकडं करून त्याचा तिथं कमीपणा करायचा, त्याला तिथं अडचणीत आणायचं हे माझ्या रक्तामध्ये नाही. त्यामुळं असं कोणी तिथं सांगत असलं तर भोसरी परिसरातली कविता आणि काय म्हणजे सहकारी प्रकाश वगैरे इथं दिसत आहेत, त्याच्यांना त्यांना विजय दिसतोय, ह्या सगळ्यांना मला सांगायचं की सगळ्यांनी तिथं इमाने इतबारे महेशचं काम करा. इथं सर्व माझ्या महायुतीच्या सहकाऱ्यांनी अण्णाचं काम करावं. चिंचवडला तिथं सगळ्या सहकाऱ्यांनी शंकरचं म्हणजे कमळाचं काम करावं. पलीकड पुन्हा मावळामध्ये आपल्या सुनील शेळकेचं घड्याळाचं काम त्या ठिकाणी करावं. पुण्यामध्ये पण जिथं कुठे ओळखी असतील, जिथं कुठं महायुतीचं एक तर घड्याळ किंवा कमळ किंवा धनुष्यबाण ह्या 3 खुणापैकी कुठल्या खुणा तिथं असतील तर त्या खुण्याला तिथं बटन दाबायचे. 2-3 ठिकाणी गडबड झाली, 4-5 ठिकाणी दोन्ही खुणा आल्यात 3 पैकी. त्याच्यामध्ये थोडंसं मी आता उद्याच्याला रात्री जाईन उशिरा मुंबईला आणि मग एकनाथराव आणि देवेंद्रजींच्या बरोबर बसून त्यांच्यातनं कसा मार्ग काढायचा ते त्या ठिकाणी ठरवू. कारण ज्यांच्या AB राहिलेत फॉर्म त्यांनी सगळ्यांचेच आमचे फोटो लावलेत. त्याच्यामुळे त्या लोकांनाही कळलं ना की कुणाचं काम करायचं. काही ठिकाणी झाले शिवसेना आणि राष्ट्रवादी, त्याच्यामुळे भाजपला कळलं ना कुणाची बाजू घ्यायची, ही घ्यायची का ही घ्यायची, असं काहीतरी झालंय. काल त्यांची काहीतरी मीटिंग झाली, त्याच्यामध्ये त्यांनी ठरवलंय की भोरमध्ये
घड्याळ चालवायचं फोरवेलला मुळशीमध्ये आणि इकडं धनुष्यबाण चालवायचा पुरंदरमध्ये, असं काहीतरी ठरलं आहे. पण मला ते ऐक्यू बातमी आहे. मी आमच्या ह्या सगळ्या सहकारी मित्रांशी बोलून त्याबद्दलचं करेक्ट आपण काय करायचं आहे आणि करेक्ट कार्यक्रम कुणाचं करायचं ते त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करीन. आज वेळ बराच झाला आहे, बऱ्याच जणांची भाषणं झाली, बऱ्याच जणांनी हे केलं आहे. पण मी आपल्याला सांगतो, मी हे सगळा निर्णय घेत असताना ठीक आहे, आता सोनकांबळे ताई काही बोलल्या, इतर पण काही बोलले, त्यांच्या बोलण्यातनं माझा कुणावर जीव आहे वगैरे सांगितलं. पण मी आपल्याला सगळ्यांना स्पष्ट सांगेन की इथल्या अनेकांनी फोन करून मला सांगितलेलं आहे की असं असं तुम्ही ही उमेदवारी द्या. मी त्यांना ओपन करत नाही, ते इथंच सगळे बसलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं दादा काही असलं तरी ती अण्णाशिवाय कोणी निवडून येणार नाही असं मला सांगितलं. गळ्याच्या खोटं बोलत नाही. ठीक आहे, शेवटी कसं असतं, आपली सामुदायिक जबाबदारी आहे. शेवटी आम्हाला वेगवेगळ्या महायुतीमधल्या इतर पण सहकाऱ्यांना विचारावं लागतं, बोलावं लागतं, कारण काम तुम्ही करणार आहे. मी एक दिवस येणार, भाषण करणार, एक दिवस देवेंद्रजी येणार, भाषण करून जाणार, शत्रुघ्न सभेचं नियोजन करणार, मला फोटो दाखवते बघा कसं काय सभा केली. तर ह्या पद्धतीनं होत असतं. काळजी करू नका, पण गाफील राहू नका. मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सगळ्यांना सांगतो आणि त्या प्रकारे आपले श्रीरंग बारणे पण लक्ष देतील, उमाताई लक्ष देतील, अमित पण लक्ष देतील, कारण हे सगळे आज पदावर बसलेले आहेत पक्षाच्यामुळं, महायुतीच्यामुळं. आज त्याच्यामुळं त्यांनी पण महत्त्वाची भूमिका घ्यावी, बजावावी आणि सगळे अध्यक्ष जे आहेत म्हणजे महायुतीच्या घटक पक्षांचे अध्यक्ष प्रमुख, त्या सगळ्यांनी पण ह्याच्यामध्ये, हे काही तुमच्या माझ्या कुणाच्या घरचं लग्न नाही आहे, हे आपली सगळ्यांचे महायुती अधिक मजबूत होण्याच्या दृष्टिकोनातनं. आणि तुम्ही पुढेही काळजी करू नका, अरे आता झालं तर मग कॉर्पोरेशनला कसं काय होणार, मग काय तिथं युती होणार आहे का वेगवेगळे लढायचं, तेव्हाचं तेव्हा त्या ठिकाणी बघू. तिथं तुमची कुणी संधी काढून घेऊ शकत नाही. आपण व्यवस्थितपणे त्या ठिकाणी मार्ग काढू. कुठे ये दी ग्रेट महायुतीचे उमेदवार अण्णा बनसोडेंचं मनापासून स्वागत आहे. तर त्याच्यामध्ये एक चांगलं आहे, मशीन एकच आहे, एकच मशीन असल्यामुळे तुम्हाला सोपं आहे आणि पहिल्याच नंबर नाव आहे. फार कुठं माग खाली बघत बसायचंच नाही. पहिलंच नाव अण्णा बनसोडे आणि घड्याळ तेवढंच दाबायचं आणि बाहेर सुटायचं आणि त्याच्यात कुठं गाफील राहू नका. फार सोपं आहे तुम्हाला. काही ठिकाणी 3-3 मशीन आहेत, काही ठिकाणी 2-3 नंबरला नाव आहे, 2 नंबरला नाव आहे. इथं अनेकांची, माझंही नाव अपासून सुरुवात होतं त्याच्यावर 1 नंबरला चाललं आहे, ह्याचंही अण्णापासून सुरू होतं त्याच्यावर 1 नंबरला चाललं आहे, चेतनचं पण माझ्या माहितीप्रमाणे 1 नंबरला चाललं आहे. अशा महेशचं किती नंबरला 3 तर मब असल्यामुळं ते असेल. आपल्या ह्याचा किती आहे, शंकरचं 2 नंबरला. असं ते हां. आणि सुनीलचं किती आहे, सुनील शेळके 1 नंबरला. अच्छा 1 नंबरलाच. मग हां राईट 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 तिथं पक्ष दुसरा कुणीच नाही, अपक्ष आहे, त्याच्यावर पक्षाला प्रथम प्राधान्य असतं, त्याच्यावर तिथं पण 1 नंबरलाच आलंय. आणि एकूण उमेदवार किती तिथं, एकच मशीन, म्हणजे एकच मशीन आहे. हा ठीक आहे. अशा पद्धतीनं आपल्याला पुन्हा एकदा प्रचंड आमदारांच्या संख्येने महायुतीचं सरकार त्या ठिकाणी आणायचं आहे. बोलताना कुठंही
आपल्यामुळं कुठं अंतर पडेल, दरी पडेल, मधी जसं एकाने स्टेटमेंट केलं